हॅलो नमस्कार मित्रांनो, मी पवन देशपांडे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, 2023 नंतर परत एकदा 2026 मध्ये तब्बल 3 वर्षांतर तलाठी भरतीची जाहिरात पडलेली आहे. 2023 चा माहोल तुम्हाला सर्वांना माहिती आहे. 2023 मध्ये मॅक्झिमम तलाठी घडवण्याचं काम आपण केलेलं आहे. यापुढे देखील असंच प्रत्येक पदाचे जास्तीत जास्त विद्यार्थी त्या पदाला गवसणी घातली पाहिजे, त्यासाठी आपण अजूनही प्रयत्नशील राहणार आहोत. मित्रांनो, तलाठी भरती जी आहे ती धपकन धप्पा झाली. बऱ्याच जणांना थोडंसं लेट वाटत होतं, पण जाहिरात पडलेली आहे. या जाहिरातीबद्दल आज आपल्याला संपूर्ण माहिती घ्यायचं आहे. त्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी असतील, जसं की जागा असेल, पात्रता काय, भाऊ मी फॉर्म भरू शकतो का, त्याचबरोबर त्या ठिकाणी त्याची एज लिमिट काय असते, त्याचबरोबर वेतन काय असतं, ह्या छोट्याशा गोष्टीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये घेणार आहोत. तर सगळे विद्यार्थी स्टेप बाय स्टेप एक गोष्टी क्लिअर करूयात. तुमचे जर काही डाऊट शिल्लक राहिले यानंतर तर ते डाऊट्स तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. ओके, सर्वप्रथम तर मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना माझ्यासोबत तयारी करायची आहे त्यांच्यासाठी आपले ऍप्लिकेशन आहे, जिथे आपण पूर्णतः तयारी करून घेतो एकदम एक्सलंट टीम सोबत. आपलं ऍप्लिकेशन आहे पवन देशपांडे अकॅडमी ऍप्लिकेशन, जे आता रँकर्स अकॅडमी बाय पवन सर या नावाने तुम्हाला प्ले स्टोरला भेटू शकतं. पहिले पवन देशपांडे अकॅडमी होतं, ते पण ऍप्लिकेशन आपलं आहे. जर समजा सुरुवातीला तुम्ही काय करायचं, रँकर्स बाय पवन सर हे ऍप्लिकेशन सर्च करायचं. हे ऍप्लिकेशन नाही भेटलं तर पवन देशपांडे ऍप्लिकेशन सर्च करा. 99.99% तुम्हाला रँकर्स ऍप्लिकेशन बाय पवन सर हे ऍप्लिकेशन भेटून जाईल. ओके, बाकी टेलिग्राम सुद्धा रँकर्स अकॅडमीच्या नावानं आहे. इंस्टाग्राम, सगळ्या गोष्टी आपल्याला तुम्हाला इथे भेटून जातील. तिथून तुम्ही आपल्या बॅच बद्दलची माहिती घेऊ शकतात. डिस्क्रिप्शन मध्ये पण लिंक आहे. याच्यानंतर जर काही अडचण असली तर या नंबरवरती शक्यतो व्हॉट्सअप मेसेज करा. तुम्हाला बॅचची लिंक पाठवली जाईल, ऑथेंटिक आणि तुम्हाला परफेक्ट भेटून जाईल. लक्षात ठेवा, माझे फक्त आणि फक्त याच ऍप्लिकेशनवरती व्हिडिओ असतील, दुसरीकडं नाही. तर दुसरीकडं माझे लेक्चर होत नाहीत, त्यामुळे इथंच तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे. ओके, हा नंबर मात्र लक्षात ठेवा. चलो, आता तर आपली कोणती बॅच आहे, तर एक संपूर्ण बॅच आहे ज्यामध्ये मी मेंटरिंग सुद्धा करणार आहे. सोबत या संकल्प बॅच मध्ये मॅथ, रिझनिंग आणि माझ्या सोबतची सगळी टीम, ओके, ही प्रत्येक विषय प्रीचा तुम्हाला परफेक्टली शिकवणार आहे, जेणेकरून तुमचा प्रीचा स्कोर हा अगदी चांगला होऊ शकेल. ओके, मग सर आम्हाला तलाठीची तयारी करायची असेल तर तुम्ही डायरेक्टली ग्राम महसूल अधिकारी ही बॅच जॉईन करू शकता. तुम्ही इतर ठिकाणी जर अटॅच झाला असाल, इतर कुठल्याही क्लासेसमध्ये अटॅच झाला असाल आणि तरी सुद्धा तुम्हाला माझ्यासोबत अटॅच व्हायचं असेल तर सगळ्यात इम्पॉर्टंट, तलाठीचे सगळे पोरांना माझं सांगणं आहे, माझ्यासोबत अटॅच व्हा, जेणेकरून तुम्हाला शेवटच्या टप्प्यापर्यंतचा एक जो पॉझिटिव्ह ऍटिट्यूड असेल किंवा मध्ये मध्ये मोटिवेशन असेल, ह्या सगळ्या गोष्टी इथे भेटत राहतील. तर त्यासाठी आपली अंकगणित बुद्धिमत्ता आणि भूमितीची बॅच असेल, ज्यामध्ये मी एमपीएससी पॅटर्ननुसार एमपीएससीच्या PYQ सहित ही बॅच घेणार आहे. ओके, आता एक गोष्ट मी ह्याच्यात ऍड केली आहे, ते म्हणजे मी यामध्ये मेंटॉरशिप पण तुम्हाला देणार आहे. ही मेंटॉरशिप तुम्हाला दोन्ही बॅच मध्ये असेल, म्हणजे संकल्प बॅच संपूर्ण मध्ये पण असेल आणि सोबत जे फक्त मॅथची बॅच घेतील त्यांच्यासाठी पण. आणि ह्याची फीस अगदी कमी ठेवली मी, केवळ 499 मध्ये तुम्हाला ही बॅच जॉईन करता येते. आणि सर ही बॅच कितीला, तर याची फीस आहे 2499 अशी. याला तुम्ही इन्स्टॉलमेंट मध्ये सुद्धा भरू शकतात. पहिला इन्स्टॉलमेंट असेल 1499 आणि दुसरा असेल 1000. असे 2 इन्स्टॉलमेंट मध्ये ज्याला अडचण आहे त्यांनी भरा, ज्याला अडचण नाही त्यांनी डायरेक्टली ऍडमिशन करू शकता. ओके, येस, चलो ठीक आहे. आता एक एक स्टेप. सर सगळ्यात महत्वाची गोष्ट, जागा किती सोडल्या, तर तुम्ही हे सगळ्या जागा पाहू शकता. एमपीएससी कंबाईन ग्रुप सी मध्ये तलाठीची बॅच, तलाठीची जाहिरात ऍड केलेली आहे, ज्यामध्ये तलाठीच्या तब्बल काबर म्हणतोय मी, तब्बल म्हणायला नाही पाहिजे, लय कमी जागा, माझ्या दृष्टीनं 2500 जागा येणं अपेक्षित होतं, पण इथे आलेले आहेत 1500 जागा, म्हणजे 1539 जागाची ही जाहिरात ग्रुप सीच्या अंतर्गत ऍड केलेली आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला इतरही पद दिसतील. लिपिक टंकलेखक हे पद दिसेल, ज्यांचं टायपिंग आहे त्यांनी लिपिक टंकलेखकचं फॉर्म भरू शकतात. ओके, आणि त्यानंतर सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक, त्याचा डिप्लोमा डिग्री जे आहे. कर सहाय्यक, ज्याच्यासाठी दोन्ही टायपिंग लागतात, मराठी इंग्रजीच्या. ओके, हे बाकीचे सगळे जे काही पद आहेत ह्यांच्याबद्दलचे एक डिटेल मी व्हिडिओ बनवलेला आहे, त्याच्यात मी हे सगळं माहिती सांगितली आहे. ओके, आणखीन काही डाऊट असेल तर विचारू शकता, पण मोस्ट ऑफ विद्यार्थी ज्यांचं टायपिंग नाही ते या पदासाठी इलिजिबल आहेत. टायपिंग असणारे पदांसाठी, टायपिंग असणारे विद्यार्थी दोन्ही पदासाठी. मी तुम्हाला आता सांगेन, एवढ्या सगळ्या पदाची सर एकदाच फ्री होणार का, येस. मग आम्ही कोणतं टार्गेट करायचं, तलाठीच टार्गेट करा. जो विद्यार्थी तलाठी टार्गेट करून अभ्यास करेल त्याची बाकीच्याची प्री निघणं अवघड राहणार नाही. ओके, चलो ठीक आहे. तर
पहिला इम्पॉर्टंट पॉईंट सर, जागा किती? तर जागा जवळपास 5,700 जागा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील. 5,707 एवढ्या तुम्हाला इथं पाहायला मिळतील. आणि टार्गेट ठेवून जर अभ्यास केला तर याची प्री क्वालिफाय होणं तुमच्यासाठी काहीही अवघड नाहीये. ओके, प्री क्वालिफाय होणं काहीच अवघड नाही. आपण पूर्ण टार्गेटनं प्री क्वालिफाय करून घेण्यासाठीच तयारी करून घेणार आहोत. ओके, चलो सर, डन. हे पहिली गोष्ट झाली. आता दुसरी गोष्ट, सर तलाठीचा फॉर्म कोण भरू शकतो? तर तलाठीचा फॉर्म शैक्षणिक पात्रता ज्यांची डिग्री झालेली आहे, पदवी झालेला प्रत्येक विद्यार्थी, मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी झालेला प्रत्येक विद्यार्थी तलाठी आणि इतर पदांचा फॉर्म भरू शकतात. ओके, तर पदवी एवढीच पात्रता आहे. बरेच जण म्हणतात सर MSIT लागतं का? आमचं MSIT झालं नाही. तर लक्षात ठेवा, याच्या आधीचं पण असं आहे, तुमचं MSIT झालं नसलं तरी सुद्धा तुम्हाला फॉर्म भरता येतो. MSIT नाही म्हणून फॉर्म भरायचं कुठलीही अडचण येत नाही. तुम्ही सिलेक्शन झाल्यानंतर 2 वर्षाच्या आतमध्ये MSIT करू शकता. त्यामुळं आता MSITचं लोड घ्यायची गरज नाहीये. म्हणजे जो विद्यार्थी डिग्री झालेला आहे तो प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून त्यांनी फॉर्म भरून अभ्यास करतील आणि जर समजा त्यांना सगळ्याच गोष्टी जमल्या तर पोस्ट पण काढू शकतील. ओके, तर हे पॉइंट लक्षात ठेवायचं तुम्हाला. आता डिग्री कोणती पण चालते बरं का याच्यामध्ये, त्याच्याबद्दल काही डाऊट नाहीये. चला, आफ्टर एट सर एज लिमिट काय? सगळ्या परीक्षांची एज लिमिट जी आहे, ओपन कॅटेगरीसाठी 18 ते 38 वर्षाची एज लिमिट असणार आहे. मग प्रत्येक कॅटेगरीसाठी +5 वर्ष जे आहेत, म्हणजे एज रिलॅक्सेशन जे आहे, SC ST साठी, OBC साठी 3 वर्ष, SC SC साठी 5 वर्ष, असं एज रिलॅक्सेशन तुम्हाला याच्यामध्ये ऍड होतं. म्हणजे ह्याच्यामध्ये +3 OBC साठी, +5 SC आणि ST साठी तुम्ही याच्यात ऍड करू शकता. म्हणजे ज्यांचं वय ओपन कॅटेगरीमध्ये असताना 38 आहे, तो प्रत्येक विद्यार्थी इथं फॉर्म भरू शकतो. ओके, एक्स सर्व्हिसमॅनला पण सांगेन मी, एक्स सर्व्हिसमॅन असाल तर तुम्ही तुमची सर्व्हिस +3 वर्ष जे काही तुमचा नियम आहे तो नियम नुसार तुम्हाला इथं फॉर्म भरता येईल. ओके, तर एज लिमिटच्या बाबतीमध्ये हे पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. डन. ओके, आता याच्यानंतर सर तलाठी भरतीसाठी वेतन किती असतं? ओके, ऍक्च्युअल मध्ये पाहायचं झालं तर केवळ S8 नुसार ह्याला वेतन भेटतं. म्हणजे लक्षात ठेवा, हा जो पे स्केल आहे, हा पे स्केल सर्वात मॅटर करणार आहे. ओके, पे स्केल जो आहे S8 ऍक्च्युअली इथं S9 झाला. S8 नुसार तलाठीचा पे स्केल आहे. S8 नुसार जेवढे पद आहेत हे गट क मधले पद आहेत. ओके, आणि त्यांचं वेतन हे S8 नुसार होतं. लिपिक पदाचं वेतन हे S6 नुसार होत असतं. जेव्हा तुम्ही क्लास 2 पर्यंत जाता तेव्हा S15 S16 असं वेतन तुमचं तिथं तुम्हाला प्राप्त होतं. मग S8 नुसार 2023 मध्ये जे तलाठी झाले त्यांची इन हँड पहिली सॅलरी 38,000 ते 40,000 होती. 40,000 पर्यंत पकडून चालू शकता तुम्ही. 38,000 ते 40,000 ही इन हँड सॅलरी आपल्याला S8 नुसार प्राप्त होते. ओके, तर हे लक्षात ठेवा, एकूण मासिक वेतन अंदाजे 35,000 ते 45,000 दिले. एक्झॅक्ट सांगायचं झालं तर 38 ते 40,000. हे म्हणजे दिवस पण असतात ना, फेब्रुवारी महिना, जानेवारी महिना, 2-3 दिवस असं या पद्धतीनं, म्हणजे 38 ते 40,000 हे सॅलरी आपल्याला तलाठीच्या ह्याच्यानुसार भेटतो. हे भत्ता बित्ता सगळ्याच हे पगारामध्ये ऍडच होऊन भेटतो का, म्हणजे हे पगार वेगळा आणि हे वेगळं असं काही नाहीये, हेच ह्याच्यामध्ये ऍड होत असतं. ओके, म्हणजे 25,500 ते 81,100. 8व्या वेतन आयोगानुसार हा पगार अजून वाढेल. तुम्हाला बघूयात 8वा वेतन आयोग आल्यानंतर पगार काय होतो. ओके, येस, चलो ठीक आहे. वेतन क्लिअर झालं सगळ्यांना? एकंदरीत संपूर्ण माहिती मी क्लिअर केली, राईट? तर सांगणं आहे, लवकरात लवकर कनेक्ट व्हा. जे इतर ठिकाणी असतील मॅथ रिजनिंगच्या बॅचला तर 100% कनेक्ट होणारच आहात. जे नसतील ते 100% आपल्या संकल्प बॅचला ओव्हरऑल संपूर्ण तयारीसाठी जॉईन होऊ शकतात. ओके, मुद्दामच तुमच्यासाठी मी इथं हे करून ठेवले, एक इन्स्टॉलमेंट ठेवले, जेणेकरून तुम्हाला तिथं अडचणी येणार नाही फीस भरताना. ओके, चलो. तर बॉस काही अडचण असतील, काही जर डाऊट शिल्लक राहिले असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये टाका, त्यावर आपण डिटेलमध्ये परत बोलूया. थँक्यू, टेक केअर, बाय बाय.